पण आपल्याला पण कालाप्रमाणे बदलायला लागतं. त्यामुळं जे नवीन आहे ते आपल्या इथं आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही. मग त्याच्यातनं समजा आपल्याकडनं पूर्वी काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करणं आणि पुढच्या पिढीला 50 वर्षाचं विजन तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवलं तरच ते तुम्हाला करता येऊ शकतं. आता उदाहरणार्थ मी उझबेकिस्तानला गेलो होतो. मी तिथं 6-6, 7-7 मजली झाडं बघितलं. तर मी तिथं पाहिलं ते रोडमध्ये पण येत नाही, ते बिल्डिंगच्या साईड मर्जिंगमध्ये पण येत नाही, ते बरोबर फुटपाथच्या आणि रोडच्या कडेला असतं. जे डी पी प्लॅन आपण आता समजा आपला नवीन डी पी हे झाला होता तर त्या डी पीप्रमाणेच ते प्लॅन्टेशन होतं. त्यामुळं ते कुठल्या बिल्डिंगच्या साईड मार्जिनमध्ये नाही, ते रोडमध्ये नाही. त्यामुळे त्या झाडाची लाईफ आज 40-60 वर्षाची आहे. पण डी पी हा तुमचा काय फक्त रोड आणि ह्याच्यासाठी नाही पाहिजे. आपण आज वृक्षारोपण घ्यायचं, आज कुठं पण झाडं लावायची, ते वाढलं की नंतर ते कुठंतरी व्यत्यय आणतात, मग परत हे तोड होती. जर तुम्ही 50 वर्ष पुढचं विजन ठेवताय, तुम्ही तुमच्या एक विकास आराखडा तयार केला तुमच्या प्रभागाचा, तर त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्या तात्पुरत्या स्वरूपात नसाव्या.